नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम टेस्टी आणि झटपट तयार होणारी ब्रोकोली भाजी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात अगदी मी इथे हिरवीगार ब्रोकोली भाजी घेतलेली आहे। चला मग त्याला छोटे छोटे तुकड्यामध्ये आपण कट करून घेऊया। इथे मी मागचे थोडीशी तुकडे कट करून फेकलेले आहे आणि ब्रोकोली भाजी मी इथे छोटे छोटे तुकड्यामध्ये पहिला तोडून घेतलेले आहे आणि तसं तोडून ठेवले की आपल्याला लगेच पटापट कट करून घ्यायला येतो। त्यामुळे मी इथं सर्व ब्रोकोली भाजी तोडून घेतलेली आहे। हे बघा, तो आता आपण फेकून सोडूया। आता आपण ब्रोकोली भाजी छोटे छोटे तुकड्यामध्ये सर्व ब्रोकोली भाजी कट करून घेऊया। ज्यांना वाटतो ब्रोकोली फक्त सूप किंवा सडलमध्ये चांगली लागतो, त्यांनी हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। इतकी चविष्ट लागतो की घरातली लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। हे बघा, इथे मी सगळं ब्रोकोली भाजी कट करून घेतलेली आहे। चला तर आपण तो ब्रोकोली भाजी एका स्टील भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण स्टील बघण्यात ब्रोकोली भाजी टाकल्यानंतर तो ब्रोकोली भाजीमध्ये थोडीशी पाणी घालून घेऊया। पाणी घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घालून घेऊया। मीठ घालून आपण ब्रोकोली भाजीला थोडीशी शिजवायला ठेवून घेऊया। हे बघा, इंडक्शनवर मी इथे ब्रोकोली भाजी शिजवायला ठेवून घेतलेली आहे। फक्त 2 मिनिटपर्यंत आपण ब्रोकोली भाजी शिजवायला ठेवून घेऊया, कारण की जास्त मऊ झाल्यानंतर ब्रोकोलीचा टेस्ट येणार नाही। त्यामुळे आपण फक्त 2 मिनिटपर्यंत ब्रोकोली भाजी शिजवायला ठेवून घेऊया। चला तर इंडक्शन आपण बंद करून घेऊया। आता आपण ब्रोकोलीचा मसाला तयार करून घेऊया। इथे मी इंडक्शनवर स्टीलचा भांडा चढवून घेतलेले आहे। चला तर त्याच्यामध्ये आपण 3 चम्मचपर्यंत तेल घालून घेऊया। तेल नॉर्मल गरम झाल्यानंतर आपण बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया। हे बघा, तेल नॉर्मल गरम झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये नॉर्मल चिरलेले कांदे घातलेले आहे। चला तर कांदे चांगलं लाल ब्राऊन होईस्तोवर परतून घेऊया। हे बघा, कांदे लाल ब्राऊन झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे। चला तर मग आता आपण चांगलं परतून घेऊया आणि परतून झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टमाटे घातलेले आहे। चला तर टमाटा जरा मऊ होईस्तोवर आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। टमाटा जास्त वेळ मऊ व्हायला लागते, म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घालून घेऊया। मीठ घातल्या तर टमाटा लगेच मऊ होतो, त्यामुळे मी इथं थोडीशी मीठ वापरलेले आहे। हे बघा, टमाटा एकदम मऊ झालेले आहे। चला तर आपण तो टमाटामध्ये आपण 2 चम्मच तिखट घालून घेऊया आणि तिखट घातल्यानंतर आता 1 चम्मच आपण गरम मसाला घालून घेऊया। गरम मसाला घातल्यानंतर 1 चम्मच धनिया पावडर घालून घेऊया। चांगलं आता आपण परतून घेऊया। मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथे ब्रोकोली भाजी थोडीशी पाण्यामध्ये शिजून घेतलेली आहे आणि आपण आता तो मसाला तयार केल्यामध्ये आपण पाणी न घालता आपण ब्रोकोली भाजी फक्त तेलामध्ये शिजून घेणार आहे। हे बघा, मी मसाल्यामध्ये ब्रोकोली भाजी घातलेली आहे। चला तर चांगलं आता आपण परतून घेऊया। परतून घेतल्यानंतर मित्रांनो, आपल्याला गॅस बारीक ठेवून तो ब्रोकोली भाजीला फक्त वाफ द्यायला हवे, नाहीतर तुम्ही पाणी घातलं तर ब्रोकोलीचं टेस्ट येणार नाही। त्यामुळे आपण इथं एक टिंबसुद्धा पाणी वापरलेलं नाही। हे बघा, चांगलं मिक्स झालेले आहे। चला तर आपण 5 ते 10 मिनिट वाफेला ठेवून घेऊया। हे बघा, 5 ते 10 मिनिट वाफेला ठेवले तर चांगलं तेल सगळं वर निघलेले आहे। चला तर आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मित्रांनो, हे बघा, वाफेला ठेवलं तरच आपल्याला ब्रोकोली भाजी तयार झालेली आहे। चला तर आपण चांगलं त्याच्यावर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घेऊया। मित्रांनो, तुम्ही हे ब्रोकोली भाजी चपाती संग किंवा भाकरी संग बी खाऊ शकता, नाही तर तुम्ही भात सोबत बी खाऊ शकता। तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच सोप्या, झटपट आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।